सेवा केली की मेवा मिळतो, त्याचा सन्मान होतो. ती इथे माझ्या आदिवासी मायबाप आहे, ते सगळे ही तीच पुण्य आहे. बापू गांजे यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. फुले आंबेडकरांचा, वीर भगवान एकलव्य महाराज की, महाराणा प्रताप की. अरे बोला 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 बाळू मामाच्या नावानं. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा संपन्न होते. या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीला सामोरं जात आहेत, सुनीलाबा, निखिलजी पवार साहेब, गुलाबजी पगारे साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ. आता नवीन नेता येऊन मिळाला राजूदादा, त्यांचे सर्व सहकारी. आणि खऱ्या अर्थाने 2024चा आपल्या 20 तारखेला 23 तारखेला यशाचा गुलाल पडणारे ते समोर बसलेले चंदनपुरीतील माझे माय बाप, माता, भगिनी, तरुण मित्र, माझी गिरजा माय, सर्व सहकारी आणि उपस्थित मित्रांनो, पंचकृषीतून आलेले सगळे, उत्स्फूर्तपणाने आलेले माझे सहकारी आणि उपस्थित मित्रांनो, उशीर होऊन पण इतक्या उत्साहामध्ये तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल राजू दादा आणि मी आणि सुनील आबा आम्ही सगळेजण तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप आभार व्यक्त करतो. यांना अगोदर गंजनच स्वभाव आहे ना, पण त्या सभास मग कुठेतरी सुकून कमी होता. आजनी सभास ना हा सुकून देणार. म्हणे माय सांगास की राजू एक कुसनाश आणि बंडू एक कुसनाश, आणि ती मायने आज म्हणा लांब राहील भाऊ इथे येई लागणार म्हणे ताकद 10 पटनी चंदनपुरी मा वाढली. आणि विशेष म्हणा बाय पाय गुण पाना नांदोरी सिंकोटाना पैसा इथे राहिला येऊन गेले. हे फक्त गरीबनी जी सेवा केली ना करोना काळात, गरीबना नवरदेव आदिवासींना हेलिकॉप्टरवर, गरीबने माय दत्तक घेद्यात, आदिवासी माय दत्तक घेतली, बाबासाहेबना पुतळा लखमापूरले ब्राजना बसाळा, गोल्डन पेन बाबासाहेबले दिला. तर ही जी बाबासाहेबांची गरिबांची जी अनुयायी आहेत ना लांब लांब, ते पाहतात टीव्हीवर, आपलं युट्यूबला माझे व्हिडिओ लांबून प्रेम करतात आणि अशा देणग्या देतात. आणि मी ज्या दिवशी गोल्डन पेन बसवला, नाशिक आणि पुण्यामधले अनेक सिव्हिल मध्ये, महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की अनेक झाले असतील, ते सगळे भेटायला येतं. म्हटलं निवडणूक झाल्यावर या. पेन इथे दिला, पण बाबासाहेबांच्या आशीर्वादाने जे अधिकारी झाले ते मला आता इथे कोणी 5 लाख, कोणी 2 लाख, कोणी 1 लाख, फक्त नाव डिक्लेअर करू नका म्हणे. ही माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे. आणि हे सेवा केली की मेवा मिळतो, त्याचा सन्मान होतो. ती इथे माझ्या आदिवासी मायबाप आहे, ते सगळे ही तीच पुण्य आहे. या आपली उमेदवारी या निवडणुकीला 12 बलुतेदार आणि 18 पकड जातींच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जाते. महाराष्ट्रामध्ये पहिली एकच उमेदवारी ही 12 बलुतेदार आणि 18 पकड जातींची, ती म्हणजे मालेगाव मायेची. आणि हीच उमेदवारी माझ्या 12 पकड जाती आणि 18 बलुतेदारांच्या गोरगरिबांच्या आशीर्वादामध्ये येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार आणि 18 पकड जातींचं खातं उघडल्याशिवाय राहणार नाही. मागे एक सभा झाली चंदनपुरीमध्ये, त्या सभेमध्ये काही उल्लेख झाले, पण वातावरण चांगलंय, गालबोट लावायचा नाही, दरानं नाही, सपकानं नाही, म्हणून सांगीसन सगळ्या त्या गोष्टी थांबल्या. पण त्या वेळेला मी माझा आदर भगवान खंडेराव महाराजांच्या बाबतीमध्ये मोलायचा भाव पवित्र आणि शुद्ध होता, आजही आहे. आणि मी त्यावेळेला म्हटलो होतो की मौसम नदी ना होती तो मालेगाव की आन जाती, गिरना नदी ना होती तो मालेगाव की बान जाती, चंदनपुरी का खंडोबा होता
तो मालेगांव की शान जाती, खंडोबा महाराज न होता तो मालेगांव की शान जाती। अरे 2004 के चुनाव में तेरे स्टेज पे ये खंडोबा का लेकरू बंडोबा न होता तो तेरी नाक और दाढ़ी तभी कट जाती। शिट्ट्या मारू नका, पूर्ण आहे, तेरी नाक और दाढी तभी कट जाती। माझा भाव सज्जन, पवित्र आणि नेक, मी खंडोबाचा लेक आहे आणि बंडोबा आहे म्हणणं, बंडोबा काय, बंडू काय, बंडू काका काय, बंडोबा काय, तर मी काही खंडोबा, तुझी सोच आहे गलत आहे आणि म्हणून तिला सोच गलत, तुझी सोच ती तुला चुकीच्या पद्धतीने तू लोकांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण माझी सोच सच्ची, नेक आणि पवित्र होती। त्याचं बक्षीस खंडोबारायांच्या चरणी असं कबूल झालं की या माझा भाव चांगला, आणि म्हणून तो कबूल असा झाला कि तूने मेरी सोच को और मेरे खंडोबा का मजाक बनाया और वो मेरा पवित्र भाव खंडोबा के चरणों में कबूल हुआ। और इसीलिए इस भाई की पाठ राखन के लिए इसी चंदनपुरी का मेरा भाई राजोबा मेरी साथ के लिए आ गया। राजोबा मेरी साथ के आ गया। या राजोबाच्या आणि खंडोबाच्या आशीर्वादाने, राजोबाच्या साथीने 23 तारखेला तुला कळेल की गाड्या खालचं कुत्र कोण, त्याचं चाटे कुत्र कोण शिकाडेल आणि गाडावरला वाघ कोण, चंदनपुरीना आणि सोयगावना, तुला या दोन्ही वाघ राजोबा आणि बंडोबा तदळ करतील तुला। यांचा आशीर्वाद होता म्हणून तू 4 वर्ष 4-5 वर्ष चालला, एकचदा मार्केटला नव्हतो, तुझा पाटा पाडला आणि ते तर तुना पाडा पॅनलला अजून ते त्यांना तू काय सांग सापडेलशे अमुकशे, तू इकडे पाहिजे तुला कसे थापडेलशे गचकचात भरेलशे आणि असे रोजंदारीनं नाही जाय, दर्दीनी गर्दी आणि तू आज व्हिडिओ पाहिजे ते मी 23 नाग धर तुला आजच रातले सर्दी होई जाईल। आणि खंडोबाना नेक आणि पाक ना शगुन काय, या खंडोबामध्ये 2-3 गोष्टी आहेत। ज्याने पहिला शगुन गुलाब भाऊ, ज्याने खंडोबाना पायवर पहिलं प्रचार आणि नारळ फोड की त्याला खंडोबा पाहुणा, मी सगळ्यात पहिले फोडायचे, या दोन्हीचा पहिले तुम्हाला गावले माहिती। दुसरा शगुन काष्टीले कार्यक्रम गिदा, तुम्हाला 400 बोर्ड, मनान सुनील आबांना 2च बोर्ड, अशा पाऊसना 400 पडी घ्या, आम्हाला 2च उभा राहणार। डीके चौकात बी होतात 6 त्यासना होतात, खोटं नाही बोलणार, खंडोबा नगरी माशी डीके चौकात त्यासना 6 होतात, मन एकच होतं, त्या 6 झोपी घ्यात, एक थोडस तिरपरायनं पण राहिनं। 13 फाटाले तुमनाच लोक येत सवाले, त्या सगळा पायात पाची पडेल, एकच उभं बंडू काका सुनील। मग काय विशेष, आणि आता आणखीन सगळ्यात मोठा शुभ शकून खंडोबानी नगरी मामाना राजोबाई मिळला, त्यामुळे तुम्हाला काम तमाम। आणि त्यांना त्या भाषणात सांगतो की तुम्ही खंडोबा महाराजांची जागा घेतात आणि माझ्या प्रभू रामचंद्र नेत्यांच्या बाबतीत बोलतात, म्हणजे मी खंडोबाना पोऱ्यावर राही आणि बंडोबा आले तुला अडचणचे आणि तुना नेता प्रभू रामचंद्रची जागा घेस, तुला म्हणजे मना नेता प्रभू रामचंद्राची, तुम्ही प्रभू रामचंद्र टक्केवारी खातो का? प्रभू रामचंद्र बायका पोरांच्या शपथा घेऊन शपथ मोडून निवडणुकीला उभा राहतो का? प्रभू रामचंद्र सकाळी नेत्याच्या घरी अन्नावर शपथ खाऊन रात्री पळून जातो का? वा रे प्रभू रामचंद्र तुना त्या मानले मी कितला बी चांगला खंडोबाना बंडोबा अंडोर पदर मोड करी आदिवासीला हेलिकॉप्टर आणस, पदर मोड करी गोरगरीबनी सेवाले राम रहीम हॉस्पिटल काढस, पदर मोड करी जनता मजार गोरगरीब साठी मोफत जलदान करस, टँकर दान करस, पदर मोड करी याच चंदनपुरी मा तुला 20 वर्ष निवाडी तू कधी बोंब पाडी नाही, मी म्हणा गरीब माय बापसाठी सर्व रोग निदान शिबिर कळे आणि 700 लोकसना उपचार घ्या, 45 ऑपरेशन करी आणा, तू काय के खरं जगा नाही खरं
6 लाख रुपये मथुरपाड्याच्या लेकीला खर्च सांगितला होता. या खंडोबाच्या आशीर्वादाने या नगरीमध्ये सर्व रोग निदान शिबिर केलं आणि त्या वाल गेलेल्या रिक्षावाल्याच्या लेकाला 1 वर्षापासून परेशान होता मथुरपाड्याच्या त्या लेकीचं ऑपरेशन फुकट करून आणलं. इथलाच आणखीन जॉर्डीने ज्यांनी 1 लाख रुपये दिले, जॉर्डीने यांच्याच गावातला काय नाव होतं त्याचं, शालिक मोरे, मेवण्याचे जॉर्डीचे शालिक मोरे, त्याला एंजिओप्लास्टी होती. 1.25 लाख रुपये सांगितले. आपल्या 1 महिन्यापासून पैसा नाहीत म्हणून घर बसना धाप वाढायला लागली. आणि मग आपलं सर्व रोग निदान शिबिर आलं तर गरीबाचं 1.25 लाखाचं ऑपरेशन या खंडोबाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या ह्या भाऊ बंडोबाने मोफत नाशिकला करून दिलं आणि घरपोच केलं. ही सेवा खंडोबाच्या आशीर्वादाने केली. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना आणि तुम्ही सांगतात की बंडोबान खंडोबान प्रभू रामचंद्र इथला सच्चा राहता, ते पुलबाई जातात का वायगावना आणि 2 महिना माझ्या कॉन्क्रिटीकरण उचलतात का. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. अरे प्रभू रामचंद्र हे आदिवासीच इथला आशीर्वाद देतात. आबा कायम असले निवाडी तिथं त्या आदिवासीच ना झोपडाला आग लागली बाई कधीच गया नसे. खरं सांगा, तुम्ही व्हिडिओ पाहतच बंडू काका 5 वर्षापासून आदिवासीच ना झोपडा लागणे. सगळ्यात पहिले भांडा कुंडा कपडा घेऊन कोण रास व्हिडिओ पाहत असतो बंडू. आदिवासी दलित माय बापांचे करोनामध्ये कपडे पाहून त्यांना ऍडमिट केलं जात नव्हतं. 3-3 लाख 2-2 लाख सांगायचे. त्या काळामध्ये रामरेम काढून आदिवासी दलित गोरगरीब माय बापांची सेवा कोणी केली? तुमच्या भावा. तुम्हाकडे तर गण दोन्हीकडे गडगंजसे. तुम्हाला काय आहे मरी खास ध्यानच नाही. तुम्ही दोन्ही घेना बँकचे, एक नोकरीच ना घेज, एक कसा ना घेज, 1% तुम्हाला घेणं माहित देणं माहित नाही. तुम्ही घेना बँकशेत, बंडू काका देना बँकशेत. कुठलंही झालं आदिवासी माय पासून 3 माय दत्तक गिद्या, दलित माय दत्तक गिदी आणि इतकी सेवा करेलशी त्या माहीच नाही. इथला आशीर्वाद की पावानच काम नाही म्हणून तुमले पैसा दे आणणं पडतस तरी त्या येत नाही. आणि तुम्हाला गावना नेता हाय सभाला येऊ नको म्हणून सांगी राहता 300 रुपये रोज दे, 300 रुपये रोज देस जावान नाही. काही रिक्षा असले आडावय घ्या तुमले आडपाडी नाही शेड भरी गे. आणखीन 23 तारीखला कितला आडा पाडते ना माय बहिणी ते पाडू. आणि वरून सांग लाडकी बहीण योजना आम्ही आणेल शे, तुमनं निराधार ना पगार आम्ही देईल शे, घरकुल आम्ही देईल शे, तुमना बाप ना घरातून देईल शेत का. अरे कोणता मुख्यमंत्री राहू दे, पंतप्रधान राहू दे, कोणता मंत्री राहू दे, संत्री राहू दे, कोणताच कोणाच्या बापाच्या घरून देत नाही. त्यांच्याच टॅक्स मधून येतात आणि ते पगार त्यांच्या घरी जातात. कोणाचा बाप उतरून आला तरी तुमचा पगार बंद करणार नाही. आणि ज्या वेळेला अशी वाळू पायाखालची सरकते ना तर असे कृत्य होतात आणि ती उतरती कळा लागते. आता हेच काम 2004 मा त्यासनी काही तर खोट्या केस, याले दम दे त्याले दम दे, त्यासनीच दमचाक होई की 20 वर्षापासून मतदारसंघातून गायब शे. तीच आता पुनरावृत्ती होई राहिली जशा यासना घरातून दी राहणार. आणि म्हणून त्यांनी बी समजून घ्यावं, दमबाजी करू नये आणि धमकवू नये. कारण आपला बाप ना घरातून देत नाहीत. आपण गरीब ना नसेल. एक तर तुम्ही पहिलेच त्यासले लेट करेल शे. गवंडींचे किट दुसऱ्या तालुक्यात वाटल्या गेले, त्या शासन नाही याच नाही निवडणूक ना तोंडवर वाटी राहणार. अरे आणि तोंडवर बी कुठे वाटी राहणार, कार्यालयात वाटाणं सोडी हायवे ना आटलीसले वाटी राहणार. अरे या गरीब ना मायबाप काम धंदा बुडाईन, शासन ना अनुदान घेवायला येतं, तुम्ही त्यासले हायवेले बोलावतं. भाग्य चांगलं म्हणा बहिणीच न कुकूस न काही कोणा एखादा ऍक्सिडेंट नाही राहणार. नाही ते त्या पाप ना धनी तुम्ही राहतात. तुम्हाला बाप ना घरातून नाही ते वाटाणा कार्यालय मजा. आणि 2-2 वर्ष लावून ठेवतात जसे काही तुम्हाला बापना घरातून किट दी राहणार, तुम्हाला बापना घरातून पगार दी राहणार. अरे रेशन कार्ड सुद्धा आडाई ठेवतस. पंचायत समितीतून वाटले गेले पाहिजे. यासले यासना हाफिसले इकडे हाय आपले मोडी काढण्याचे. कारण मी बी म्हणा बापना घरातून वाटणार नाही. आणि ज्या त्या महिन्याला म्हणा ज्या त्या महिन्याला गरीबले लाभ दिला पाहिजे. 4 महिन्यानं रेशन कार्ड तुम्ही 12 महिन्यात पगार चालू जाऊ पाहत यांनी सही होत नाही. हाफिस नाही. जिथल्या गावातल्या गरीब कोणी ज्या सेविका होतील
त्या सेविका त्या फॉर्म भरी घेतात, इथे कोणची तरी म्हणे बहीणचे, आणि अशी अनेक गावं स्मशात त्या भरीन पाठपुरावा करीन तहसीलदारला ठेवतात. पण यांना तिथे एजंट नेमेल भडवा, त्या ठिकाणी त्या पाहतच याच्यावर साहेबांची सैनी बाजूला काढा, साहेबांना बापना खिसातलं शकतं. पण हे पाप करतायत म्हणून तो पापाचा घडा भरलेला आहे, आणि तो घडा फोडण्यासाठी हा जनता जनार्दन इथे जमलेला आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. न्यायनीतीने काम करा. अरे उलट तू भाग्यमान ना, ज्या बहिणींनी परस्पर तुझ्या तालुक्यातल्या लोकांचे रेशन कार्ड आणि पगाराचे पुस्तकं तयार केलेत, टप्पाला तुले सवड नाही 3-4 महिना 6 महिना, तू नको करू, तू सांगून दे ना फोनवर, त्यांनी चांगलं काम केलं, 2 महिने 1 वर्ष अगोदरच माझ्या भागातल्या गरीब लोकांना पैसे मिळतील, चांगलं ठेवणं. पण तू आडाही ठेवस, तू येस, तुझी सही देस, तर तुम्हाला हाती घ्याय वाटत, हे पाप नाही तर काय, वेटीच धरतो. सत्तेचा आणि पदाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करणं, स्वतःच्या अहंकारासाठी अस्तित्वासाठी करणं, याला नास्तिक म्हणतात. आणि सत्तेचा आणि पदाचा उपयोग गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी योग्य वेळेला करणं आणि वेळेवर करणं, याला आस्तिक म्हणतात. आस्तिक काम करा ना तुम्ही, वेटीच धरता. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि या निवडणुकीमध्ये जे आपल्याला वेटीस धरतात त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. या दोन्ही शपथ मोड्या, बिगर शपथ ना शब्द पाळ्या, बंडू काक्या. मग तुम्ही याच ना विचार, बंडू काका फाटलेला आहे, तुटलेला आहे, पण बाटलेला नाही. या दोन्ही शपथ मोडी आणि नेताचा आणि भगवंताचा अपमान करणारे गद्दार आहेत. बंडू काका खुद्दार आहे पण गद्दार नाही आहे. आणि म्हणून वेळेच्या भान ठेव, 2-3 मुद्दे तुमच्या लक्षात आणून. कतलियात तो बार बार अपूर्ण राहिला. प्रभू रामचंद्र हा अगदी बरोबर. प्रभू रामचंद्राचा मुद्दा तोच आहे ना, जान जाय पण प्राण न जाय, प्राण जाय पण जान जाय, प्राण जाय पण वचन न जाय. आणि मग हे वचन मोडून टाकतात आणि प्रभू रामचंद्रांची तुलना करतात, बरोबर ना. तर म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. म्हणून कतलियात तो बार बार सांप भी बदल लेते हैं, कतलियात तो बार बार सांप भी बदल लेते हैं. कुछ लोग छोटे से पुण्य के आड़ में अपने पाप भी छुपा लेते हैं, और कुछ लोग अपने मतलब के लिए नेता, पक्ष और अपना बाप भी बार बार बदल लेते हैं. आम्ही कधी पक्ष नेता बदलला नाही, हाय त्याच ठिकाणी. सोनार को सोना दिया तो पायल बना दिया, लोहार को लोहा दिया तो हथौड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया तो उसने कुर्ता बना दिया. अरे साहेब, तुमको इस लोगों ने वोट दिया तो तुमने उसके कांदे के बियाने में, यूरिया की थैली में और एमएससीबी का खासगी करके हर महीने में ये गरीब का 500-700 लूट लिया. विजेचे बिल काय भाव झाले, हे एमएससीबीचं खासगीकरण करून जे तुम्हाला पहिले 500-400 रुपये, आपलं 200-300 रुपये यायचं, आज विजेच्या बिलाचा इथेच मोर्चा निघाला होता. गरीब लोकांचे मीटर बंद आहेत, कोणाला 800, कोणाला 900, कोणाला 1000 बिल येतात. दर महिन्याले तुम्हाला ते पहिल्यापेक्षा 700-800 जावायला लागणार. जातच का नाही, हा जातात ना. मग 700-800 जावं लागणार. ते 12 महिन्यांना तुम्हाला 600 प्रमाणे 12×72 6 ते 7 हजार जातच. 5 वर्षांना 30 ते 35 हजार जास्त घ्या. 30 ते 35 हजार म्हणा आदिवासी माय बापने पूर्ण लग्न होई जातं, कोणा 10व होई जातं, कोणा साखरपुडा होई जातं. मग सांगा तुम्हाला याचनाकडे घेणार कितला शे, कमीत कमी 20% जरी तरी 500 हजार रुपये तुम्हाला घेणार शे. आणि म्हणून या गोष्टीचा विचार तुम्हाला येणाऱ्या दिवसात करा. तुम्हाला गावले बी रिक्षावाला असलं, काही कपडा लत्ता काही वना होती, खुर्च्या वण्यात तुम्ही काही राजू दादा बरोबर जाणार असात म्हणून कधी जाणे का अजून. आणि म्हणून या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. येणाऱ्या दिवसामध्ये, या 2-4 दिवसामध्ये तुमचे दर महिन्याला 500 आणि 12 महिन्याचे 6000 रुपये लुटलेले एमएससीबीचं खासगीकरणाचं भूत घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये हे तुमच्याकडे काही हवायचे सोनाना मनी पॅक होई राहणार. साहेबले कोण पुरई आणि 5000 आणि 10000 न पाकिट होई राहणं. तुम्हाला ऑलरेडीच तुम्हाला उळ्यापासून येण्यापासून आणि एमएससीबी ना घेण्यापासून
पहिलेच 10,000 उड्या ना, एक पाहिले ना मागे. तू कितलं पाहिले टाकवतो रे साव? 3 पाहिल्या मग तुला 30 घेणार. आणि इलेक्ट्रिक बिल ना गरीब ना कमीत कमी जाते 500 हजार. म्हणून कोणी बी वाटालो ना 2 नी 5 नी 6 नी चाल घिसन त्याला सांगा ना 10 नी चाल दरबो 10 नी 10 घेणार शेत. आणि त्या सांगतील शपथ घ्या, जारीना दाना घ्या, अजिबात घेवा नाही. तुम्ही चोर शेत, आम्ही काही तुम्हाला दारात येईल, तुम्ही आम्हाला दारात देवाला येईल शपथ घ्यावा नाही. हेच कुठे प्रश्न. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवानी आणि अजिबात तो विषय घेवा नाही. आणि कोणी आणि बेंबेल तोक लावाना नाही, आवडच पंडा पाय काढाय. अरे घेवानाच विषय नाही, ते त्या काय त्या गेलच आपला शेत, त्या देवाले चोर देवाले त्यांना काय विषय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला या निवडणुकीमध्ये करायचा आहे. विकास विकास विकास. विकास नेमका कोणाचा? विकास जनतेचा का तुमचा? विकासाच्या बाबतीमध्ये म्हणतात विकास पुरुष, काँग्रेस सम्राट, धर्मवीर. बाबा मग नेमका विकास कोणाचा? छोट्या छोट्या गोष्टी बघा. बंदिस्त पाईपलाईन 27 कोटीची तुमच्या गावामध्ये बी राजू दादा, ताई, सरपंच ताई, तुम्ही वशाल 10-12 लाख न जर उद्घाटन राहिलं तर त्या 10-12 लाख ना उद्घाटनले कमीत कमी अर्ध ग्रामपंचायत मंडळ नाही तर ते गल्ल्यातल्या 7-8 जण तिथे नारळ फोडतस. बरोबर आहे राजू दादा? 7-8 जण 10 लाखाच्या कामाला. मग 27 कोटीचं काम आहे आणि एकदम बॅनर बिनर लाईट डंका रास 27 कोटीचं काम तुम्ही गुपचूप का करतात? 27 कोटीनं कामले कमीत कमी 50 नारळ ते खरा की 15 खेळा सोडला. 27 कोटीचं बी काम गुपचूप. जिथे गुपचूप आहे म्हणजे जिथे नोट आणि खोट से तिथे गुपचूप से, जिथे नोट आणि खोट नाही तिथे डंके की चोट पर से. भूमिगत गटार 500 कोटीची फेल. कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी आणि काम आणणारा पास. 6 इंची पाईपलाईन. आपण साध्या बंगल्यांना बांधतो तरी 6 इंचीची आउटलेट असतो आपल्या टॉयलेट बाथरूमला. आणि इथे एवढं मोठं मालेगाव मध्ये काम आणि त्याला 6 इंची बंदिस्त पाईपलाईन टाकतात खालची गटाराची. ती फेल नाही तर काय. 40 गावला 1 फुटी. लोकसंख्या कमी, सगळं कमी आणि पूर्ण मालेगावला म्हणजे 500 कोटीचं बी काम फेल. साहेब पास. बंदिस्त पाईपलाईन जोडग्याकडची बोरी आंबेदरीची फेल. साहेब पास. मोसम नदीवरचा नवा पूल आत्ताच बांधला, उद्घाटन केलं कोट्यावधी रुपयांचा. 3 महिना नाही महिना त्याला तडापडी घ्या, डांबरना डाग दिला. तुम्ही पायात का नाही? हा म्हणजे 3 महिना तुम्ही करेल काम. आणि पहिलीच गोष्ट ते पूरले पाणी म्हणते ते मोठं पाणी आणि त्या मोठ्या पाण्यानं हादरा बसायला लागणार तर या रात्री 11 वाजेला तिथे बॅरेट लावायला लागल्या. म्हणजे नवा पूलले पौरले पाणी म्हणा हादरा बसायला लागल्या त्याला तुम्ही बॅरेट लावतस. मोठा वाहन त्यांनावरून जाऊ देत नाही. मोठा वाहन तिथे बाजूना दुसरा जो जुना पूलचे 100 वर्ष ना त्यांनावरून जाऊ देतात. बायपास काय 50. शफीक शेख, शब्बीर अहमद त्यांच्या काळामध्ये तो बांधलेला आहे 50 वर्षाचा पूल. त्यामुळे तो भक्कम शे आणि हा नवा पूल हा डिल्ला शे. तुमनंच काम, तुम्हीच केलेलं काम 3 महिने नाही झाले, तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाची गॅरंटी नाही तर मग 5 वर्ष तुमची गॅरंटी या लोकांनी कशी घ्यायची? आणखीन एखाद दिवस पोयाची शपथ काय गाय. हा भोसले पंप घ्या, अहो तो टोकडाना पूल रस्ता घ्या, तो 5 वर्षापासून दौडी जायचे 5 लाख त्यांना बक्षीसचे अजून सापडे नाही राहणार. मोसम पार्क वाई गया, गिरना पार्क दौडी गया, डीके कॉर्नर गार्डन 8 महिना पाणी में बुड़ी गया. आमना गावना गार्डन येडा बाबळो वाडी गया. 1 कोटीना गार्डन या बाई असेच समोर खंडेरावना मंदिरात जा. खोटं बोलई त्याला खंडेराव आणखीन डबल शिक्षा दे. मी खोटं बोलत नाही म्हणून मला बक्षीस दिलं राजूबाई मिळणार. आणि नगरी मा जो खोटं बोलई त्यानं पचणार. तो 1 कोटीना गार्डन बनाया. सगळा येडा बाबळ वाडी घ्या तटे यायला सुद्धा जीव व्यास लोकच ना. काय विकास. रोकडोबा स्टेडियम 1 मॅच होईने नाही तिथे सगळा काही शेडस मजार बकऱ्या. हा अनेक गोष्टी ते शब्द बोलता येणार नाही.
काय ते घाण सगळी तिथे झाडं झुडपा जाळा आणि ह्या सगळा विकास तुम्ही सांगतस. आणि शिव स्मारक जे आबांनी सांगितलं, इळामोडी खिळा कया, सुंदर शिवाजी महाराजांचा पुतळा होता, तो छोटा करून नकटा करून त्याचं भव्यता घालून दिली. आणि हा विकास तुम्ही सांगता. आणि म्हणून या विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. विकास जनतेचा नाही, विकास तुमचा आहे. जनतेचा विकास आणि रस्ता ढिल्ला शेतच, त्या एकदम परेशान शेतच रस्ता जरी जाताना रस्तासवर, पण तुम्ही मात्र बिलं काढून कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही टक्केवारी आलिशान आणि जनता परेशान, अशा प्रकारचा विकास आहे. सांगा तुम्ही याच्यापेक्षा. आणि कोणत्याही गावाचे कामं घ्या. आता पाणी आलं वायगाव नांदगाव वाक्याला, 11 महिना व्हायला होता त्या पूल 2.5-3 कोटीना तो पूल पहिलाच पाणीने वाई गया. मग याचा विचार कुठे? जनतेचा विकास आहे का काय? निधी खर्च होताना दिसते, उद्घाटन होताना दिसतात, पण कामांचा दर्जा उंचावताना दिसत नाही. कामांचा दर्जा फेल आहे आणि तुम्ही मात्र पैसे कमवण्यात पैसे. याच्यापेक्षा दुसरा विकास कोणताच नाही. विकासाच्या नावाने सगळी जनतेची दिशाभूल. इतका दिवस 25 वर्ष मजार कधीच कॉन्क्रीट रोड काय नाही. आता स्वतःनच हॉट मिक्स, स्वतःनीच खडी, स्वतःनीच वाळू, स्वतःनच सिमेंट, कच खडी, वाळू बी नाही वापरतात, ती कच खडी. मग त्यामुळे टिकत नाही. म्हणजे वाळू ना नाव न बिल ग्रीड 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 रीट रीट आर्टिफिशियल वाळू पावडर डायरेक्ट गिरीट पाव काय 4दा रिपीट करी गिरो ना. ऐकी घ्या तुम्ही. हा म्हणजे बिल काढताना 6,000 रेट तिथे लावताना इस्टिमेट बनवताना आणि वापरतात तुम्ही 2,000चा. म्हणून हे रस्ते टिकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रस्ते जर पाहिले तर 2 महिने 4 महिन्याच्या पुढे नाही. इकडे जर रस्ते पाहिले तुम्ही जाजूवाडीकडे पाहिले असतील, उभे तडे जातात. मग विकास आहे कोणाचा? आणि अशा पद्धतीने विकास आहे. विकास जर पाहायचा असेल तुम्हाला तर तुमच्या आशीर्वादाने एकचदा मला मार्केटमध्ये संधी मिळाली. मार्केटचा काया पालट केला. छत्रपतींचं नामकरण असेल, 3 एकर कॉन्क्रिटीकरण असेल, बंद पडलेलं मुंगसा चालू केला असेल, 5 रुपयात राईस प्लेट दिली असेल. ज्ञानदेव दादा नंतर एकच शेड होतं. ज्ञानदेव दादांच्या काळातले 7-8 शेड बांधले असतील. जोडगा बंद मुंगसा कांदा मार्केट शेतकऱ्यांसाठी मुंगशाला चालू केला असेल. अनेक कामं केली. जलकुंभ असेल, शौचालय असेल. तेवढंच नाही, त्याच्या पलीकडे जाऊन अँब्युलन्स वैकुंठ रथ ठेवली असेल. आणि एवढी सगळी कामं करून उमराण्याकडे 5.5 कोटी रुपये घेणं शिल्लक ठेवलं असेल. ज्या वेळेला तिथे 4 महिने पगार व्हायचा नाही, तिथे एवढी विकास कामं करून 5 कोटी शिल्लक टाकून गेलो. आणि त्या कॉन्क्रिटीकरणाची चर्चा फरक तुम्हाला लक्षात आणून देतो. आमच्या काळामध्ये जे कॉन्क्रिटीकरण झालं त्या कॉन्क्रिटीकरणाला प्रोव्हिजन कमी होती. ते कॉन्क्रिटीकरण फक्त जसं एक ब्रास कॉन्क्रिटीकरणाला 5,000 तर यांच्या कॉन्क्रिटीकरणाला 5 पटीने पैसे जास्त तर 30,000 एक ब्रास. आणि तरी यांच्या कॉन्क्रिटीकरणाला तडे जातात. आणि 15 वर्ष झालं तुमच्या ह्या भावाच्या कॉन्क्रिटीकरणाला मार्केटमध्ये बैलगाड्यांना धावासपासून तर इतकी वाहतूक, ट्रॅक्टर, मक्का, भाजीपाला, आरटीओ ऑफिस, तिथे एवढी सगळी वाहनं असताना सुद्धा त्या कॉन्क्रिटीकरणाला आजही धक्का नाही. आणि 3 महिन्यामध्ये तुमचे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आउट होतात आणि त्यांना तडे पडतात. मग सांगा विकास कोणाचा चांगला, मार्केटचा का यांचा? आणि म्हणून याही गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना हे तिन्ही उमेदवार, कोणता उमेदवार संकटामध्ये जनतेच्या सुखदुःखात, जनतेमध्ये दंगल असेल, करोना असेल, दुष्काळ असेल, कोण जनतेच्या सेवेसाठी जाऊन आलं? मी माझ्या कामाची बडाईकी न मांडता तुमच्या गावामध्ये कमीत कमी 4 ते 5 पेपर आलेले आहेत. बरोबर पेपर आलेले आहेत ना? तुम्ही ते वाचले. मग करेल तोच लिवेल. जो करेल तो काय लिवेल? ज्याने काम केलेलं असेल तो सांगेल आणि मांडेल. तुमच्या ह्या भावाकडे सत्ता नाही, पैसा नाही, पद नाही, तरी जनतेची सेवा करण्याची उम्मीद आणि धम्मके त्या माध्यमातून 6 पेपर भरून काम आलेले आहेत. एक उमेदवाराने तर फक्त 6 कामं सुद्धा जाहीरनाम्यावर सांगावं. गरिबासाठी काय दान केलं, पुण्य केलं, सामाजिक काय काम केलं ते सांगावं. याच्यावरून तुम्हाला त्यांची कर्तबगारी आणि कर्तृत्व लक्षात येईल.
पद आणि सत्ता दिली तर पदाचा आणि सत्तेची जबाबदारीचे, सुनील आव्हांची बी जबाबदारीचे. सुनील आव्हांनी जे कामं केले त्यांच्या वार्डातल्या गटारी आणि रस्ते का चांगले, क्वालिटी काय? जा तुम्ही ज्ञानेश्वर नगरकडे कमलाकर पवार राहतात त्या भागातले रस्ते पहा, 10-10 वर्ष झाले त्यांना काही अजून बी डंकन. मदन बापूच्या वार्डामध्ये जी कामं झाली त्या कामांचा दर्जा कस काय? पटेल रोड 7 फुटी रोड टक्केवारी घेतली. आणि म्हणून जर मग विकास जिथे सच्चाई आहे तिथे अच्छाईचा सबूत आहे. जर इथे टक्केवारी घेतली असती तर मार्केट कमिटी मधलं कॉन्क्रिटीकरण 5 वर्षामध्ये तिथे तडे गेले असते आणि घोडे बी खाल्ले असते. आपले त्या तडा बी नाही आणि घोडा बी नाही. आणि इकडे या सुनील आव्हाची विकास कामावर. म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि काही झालं की आता निवडणुकोनी लाडकी बहीण, ही लाडकी बहीण तुमले आत्ताच आठवणी असले, तुम्ही बाबड्या राहू नका. खासदार केली असं चिपड पडी गे, खासदार केली चिपड पडी ग्यात म्हणून आमदार केले, आपलं बी नको पडाले म्हणून खासदार की आमदार केले वणी असले मतच निकडकी आणि असले बहीण आठवणी लाडकी. लाडकी बहीण खुश, लाडकी बहीण खुश, पाहुणा खिसाना भूस. पहिला महिन्यात 1500 देतात, लगेच लाडूना दिवाळीना सीझन होना, हिवाळा होना, लाडू बांधना ते 140 न खोबरं 280 वही गे, तेल मीठ महाग होई गे. 100 रुपया मजार स्टॅम्प राहते ना, मग खरेदी व्हाय गरीबनी जागा काही तो स्टॅम्प आते 500 रुपया स्टॅम्प करी टाका. म्हणजे बहीणले 4 आणा पाहुणा खिसातून 12 आणा. आणि यांना मजार बी तुम्ही बाबड्या राहू नका. तुम्ही बी सगळा घर गेल्यावर सांगा ही लाडकी बहीण त्याच ना बापना घरातून बी कोणा खिसातून बी नाही. पण लाडकी बहीणले सुद्धा येड बनाड. एमपी मजार, मध्य प्रदेश मजार, एमपी मजार 5 वर्षापासून लाडकी बहिणीसले पगार चालू शे. मग तुम्ही का आत्ते दिदा? तुम्ही पाड म्हणून दिदा. हा काही तुम्हाला प्रेमापोटी नाही, हा तुम्ही पाडल्यामुळे दिलेला आहे. लाडकी बहिणीचा तुमचा काही जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय नाही. उलट तुम्हाला 55 महिना बाकी ठेलचे, त्यामुळे तुम्ही यासना पाटा पाडा. काही सांग सुनील बाबा बिर्याण्या पोचल्यात का? काही गावातले पोचण्यात, काही गावातले बिर्याण्या मटणं सगळं, परंतु खा मटणं त्याच ना आणि दाबा बटणं रिक्षाना. याही लाडकी बहीण सांगतात. मला सांगायला काही गोष्टींची लाज वाटते. रावळगाव मध्ये सार्वजनिक स्टँड आहे, तिथे वायगाव धुंद, तिथून सगळी लोक येऊन बसतात आणि त्या येऊन रिक्षा येईपर्यंत माता भगिनी येतात मालेगावला यायला. एसटीची वाट पाहतात, रिक्षा भरायची वाट पाहतात. काही वयस्कर माय माऊलींना, काही माणसांना डायबिटीज राहिला तर नैसर्गिक विधीचा त्रास असतो आणि त्रास होतो. त्या गावामध्ये त्या ठिकाणी स्टँडवर कुठल्याही प्रकारची माझ्या बहिणींसाठी ना आयांसाठी सोय नाही. म्हाताऱ्या माय माऊला तुम्ही सांगू शकतात, बरोबर आहे भाऊ, काहीच नाही. मग जेव्हा अति त्रास होतो तेव्हा काही माऊल्या रिक्षांच्या बाजूला जाऊन बसून घेतात. आणि त्या रिक्षावाले मुलांसारखे आहेत. त्यांनी पंचायत समितीला सांगितलं, जिल्हा परिषदला सांगितलं, सरपंचाला सांगितलं की इथे अशी टॉयलेटची सोय नाही. 7 महिने यांनी कोणी सोय केली नाही. मळ्यात जात असताना सांगितलं की अरे बंडू काका, इथे माय मावल्या येतेस गरीबन्या पूर्ण खेड्या सोरल्या आणि कोणले डायबिटीज राहणार तर त्रास होत, यासले सांगीसन बी कोणी सोय करत नाही. मी खंडेरावाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे, त्या खंडेरावाला स्मरून सांगतो, रिक्षावाले त्यांना पुरावा आहेत. मला सांगितलं उद्या माझी आई इथे आली, तिला जर 2-3 तास त्रास झाला तर तिच्यावर काय बितेल. आणि मी 2ऱ्या-3ऱ्या दिवशीच त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केली. सांगा मग माय बहिणींचा लाडका भाऊ कोण आणि लाडका लेक कोण? एवढंच नाही, तुमच्या गावामधून आणि काही खेड्यांमधून विद्यार्थिनी येतात लाडक्या भाच्या प्रयासला, पोलीस भरतीच्या, पोलीस स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसला, निवृत्ती कोत्यांचा तो संभाजी क्लासेस, तिथे त्यांना कुठलीही सोय नाही, नैसर्गिक विधीची सोय नाही. लेकी 8-8 तास अभ्यास करतात, पाणी प्यायची सोय नाही आणि नैसर्गिक विधीची सोय नाही. प्रयास हॉस्पिटलला जायचे, त्यांनी बंद करून दिलं. मुली इतक्या परेशान झाल्यात, लाडक्या बहिणींच्या लाडक्या भाच्या. तुमच्याकडे सत्ता आहे, महानगरपालिका आहे, तुमच्याकडे निवेदन घेऊन आल्यात. 0 मिनिटात फोन केला असता, तुम्ही रात्रीचे काही पण परवानगी आणतात आणि बदल्या करतात. 0 मिनिटात फोन केला असता तर 2ऱ्या दिवशी तिथे टॉयलेट लागलं असतं. निलेश आयरकडे गेलेत,
काही बोंब पाडली नाही. 4 महिने होऊन गेलेत. त्या बहिणी परेशान झाल्यात. मुलींनी येणं काहींनी बंद केलं. आणि मग कोते सर त्या सगळ्या विद्यार्थिनी आल्यात. दाखवतो व्हिडिओ आहे का? नमस्कार, आम्ही संभाजीराजे क्लासेसचे विद्यार्थिनी आहोत. खेडेपाड्यावरून येथे आम्ही अभ्यासाला येतो. या क्लासेसजवळ कोणत्याही सार्वजनिक हॉटेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती व तसेच नैसर्गिक वीजेला सुद्धा अडचण येत असे. आम्ही पुढारी नगरसेवक आयुक्तांकडे महानगरपालिकेकडे यांच्याकडे सुद्धा गेलो. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले व अडवडीची उत्तरही दिली, काढून टाकले. शेवटी आम्ही बंडू काका बचाव 12 पत्रकार संस्थापक यांच्याकडे गेलो. आम्ही सगळ्या भगिनींनी आमची समस्या मांडली व तसेच त्यांनी आम्हाला एका वाक्यात सांगितलं की मला पण एक मुलगी आहे, मी पण एका मुलीचे वडील आहे, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमचे सर्व. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला रेडीमेड टॉयलेट म्हणजेच आमची गंभीर समस्या नैसर्गिक विधीची मार्गी लावली. त्याच्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. व तसेच पिण्याच्या पाण्याची पण समस्या खूप मोठी होती. बंडू काकांनी पिण्याची पाण्याची टाकी ठेवून खूप पुण्याचे काम केले, त्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. मला सांगा, याच्याकडे सत्ता संपत्ती सगळं असताना सुद्धा तू शेतकरी इथे सांगे ना मार्केटमा हे काही आहे काही ते काही ते काढून. अरे लाव रे, तू शेतकरीच नाही. बंडू काका मार्केटमध्ये होता. अरे तुम्ही मला सांगता की मार्केटमध्ये काय बोंब पाडी आम्ही काढणार शेत. अरे तुना साहेब कपडा काढी बैस, कोण कोण काढच तुले दाखाडाच मी. हा तू नवीन व्हिडिओ लाव रे कापसाचा. बर, तर मला सांगा तुमच्याकडे सत्ता राहून तुम्ही शासनाच्या लाडक्या बहिणीच्या योजना देतात, पण माझ्या माय बहिणींवर जेव्हा बितते तुम्ही साधी टॉयलेट देऊ शकत नाही. या बंडू काकाला बेटी बी आहे. या मुली आल्या त्यावेळेला त्यांना सांगितलं मला बेटी आहे, मी बी एका मुलीचा बाप आहे, तिच्यावर काय बितेल. या दोन्हीसले बेटीनी एकले ते काहीच नाही. या फादर नाही ते गरीबनी माय बहिणी बेटीनी कदर बी नाही. दुसरा दिवस टॉयलेट आणणारा आणि माझ्या माय बहिणींची सेवा करणारा पदर मोड खिशातून का सांगा. लाडका भाऊ कोण, लाडका मामा. म्हणून या गोष्टींचा विचार करायचा आहे. जिथे कमिशनचे जिथे मिळेल तिथे जास्त विकास आहे. जिथे पदर मोड करून सेवा करायची आली तर तिथे काहीच नाही. आणि आणखीन ठिल्ली उडवता. आणखीन काही गोष्टी आहेत ज्या ज्या वेळेला तुम्ही जी गोष्ट बाहेर आणाल किंवा जी खोटी पसरवाल त्या वेळेला तुमच्या गोष्टी त्या जनतेच्या समोर ठेवेल. हे नम्रपणाने सांगतो. एककडे त्या म्हणतात की एककडे ते मतच नाही शेत, मत वाया घालू नका. आदिवासीच मत नाही. चंदन मजदेले वारावर सोड. बाबासाहेबांना पुतळापर्यंत गया नाही. आणि ज्यांनी सेवा केली त्या बहिणीला नोकरी दिली नाही. आदिवासी त्यांना बरोबर नाही. आदिवासी सगळा हेलिकॉप्टर आग पीडित मनाबरोबर. दलित मायबाप माझ्या बरोबर चंदन मजदे त्यांनाकडे काहीच नाही. दुसरी गोष्ट, मिस्त्री समाजाच्या रामा मिस्त्रीचा मुक्का घेतला, त्यांनी बहिष्कार टाकला. भुजबळ साहेबांवर चुकीचे बोलले, त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. तिकडे एक मत नाही. चुकीनं मत वाया घालू नका, अजिबात मत वाया घालू नका. आणि जर मत वाया घातलं तर आता जे नानांनी सांगितलं तर ते आपलं मताधिक्य कमी होईल. म्हणून 5 मिनिट बाकी शेतात, 2 मिनिटं बाकी शेत राहू दे ना, इथला बेवाडू नका. त्याच अर्धा तास सभा चालत जास्त. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोण लाडक्या बहिणींचा खरा भाऊ, कोण माय बहिणीची कदर करतो त्याचा तुम्ही आदर करा आणि आशीर्वाद द्या. उगीच या सगळ्या बाप्पाऱ्यांना बळी पडू. आपली निशाणी ही रिक्षाची निशाणी आहे. मी एकदा संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं. पद सत्ता नसताना बी गरिबाची सेवा करतो. सर्व रोग निदान शिबिर, पाणी वाटप, सगळं राम रहीम हॉस्पिटल सगळे कामं करतो. ही जर संधी दिली, जसं मार्केटमध्ये संधीचं सोनं केलं, काया पालट केला, येणाऱ्या दिवसामध्ये या तीर्थक्षेत्राचा बी विकास आपण सुंदर करू. आणि इथल्याही काही ज्या ज्या गोष्टी असतील त्या विकासांच्या बाबतीमध्ये बी मार्ग काढू. आणि
कामाच्या क्वालिटीचा दर्जाही चांगला ठेवू आणि मी माझ्या घरातल्या मुलाला कॉन्ट्रॅक्टर करणार नाही, मालेगावमध्ये त्याला कॉन्ट्रॅक्ट ठेवणार नाही. सुशिक्षित बेरोजगार आणि कॉन्ट्रॅक्टर ज्या मजूर सोसायटी आहेत यांच्या पोटावर पण पाय देणार नाही, हे या ठिकाणी ठेवतो. तुम्ही एवढे जण या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंदनपुरी, जय खंडोबा महाराज. आपली निशाणी रिक्षा रिक्षा रिक्षा, अनुक्रम क्रमांक 11 या नंबरवरच्या रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद द्या आणि ह्या भावाला तुमची सेवा करण्याची संधी द्या, हीच नम्र विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.